तर आता मी आतमध्ये जेवून बाहेर आलो श्री स्वामी समर्थ मठातून आणि तुम्हाला खरंच सांगायचं आहे की जसं अन्नछत्र अक्कलकोट इथे जेवणाची सुंदर सोय होते आणि सुंदर जेवण मिळतं, तसंच साक्षात अन्नपूर्णेने पोट फिरवल्यावर जेवणामध्ये जे जेवणाचा रसास्वाद वाढेल, साक्षात अन्नपूर्णेने जेवण बनवल्यावर जेवणाचा जो रसास्वाद वाढेल तो रसास्वाद ह्या जेवणामध्ये होता. बटाट्याची भाजी होती, भात होतं, डाळ होतं आणि ते स्वीट होतं, पण ते जे काही बनलेलं होतं ते अप्रतिम होतं. आणि म्हणून सांगतो, कधी पण अक्कलकोटला गेलात तर महाप्रसाद कधीच चुकवू नका. तुम्हाला हॉटेलमध्ये जेवायचं तर जेवा, पण महाप्रसाद चुकवू नका, कारण साक्षात अन्नपूर्णाने ते जेवण बनवलेलं असतं. आणि स्वामींचा आपण एक फोटो बघितलाच असेल अन्नपूर्णेच्या स्वरूपातला. तर अशा प्रकारे स्वामी आपल्यासोबत असतातच. जेव्हा जेव्हा मुलुंडला साईडला याल आणि जेव्हा तुम्हाला ह्या मठात जायची संधी मिळाली तर नक्की या, आणि गुरुवारी संधी मिळाली तर गुरुवारी येऊन इथे महाप्रसादाचा लाभ नक्की घ्या.